कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, काल रात्री दोघं कदाचित इथेच थांबले असतील आणि रात्रभर इथे थांबले म्हणजे आता खूप झालं। आता या मोलकरणीला तिची लायकी दाखवण्याची वेळ आली आहे। मॅडम, हा मोबाईल सापडलाय, एकदा चेक करताय का तुमच्याच माणसाचा आहे का? अच्छा, बघा बरं कोणाचा आहे। हो, हा आदित्यचाच मोबाईल आहे। प्लीज आपण अजून बघूयात का काही पुरावे सापडतात का? ठीक आहे, आपण चेक करू। आदित्य, काल नेटवर्क येऊनही माझा फोन घेतला नाहीस तू। तुझा हा माज दिसतोय हा मला, आणि तुझा हा माज जिरवल्याशिवाय मी राहणार नाही। मॅडम, एक बोलू, मोबाईल तर सापडलाय, एवढ्या घनदाट जंगलामध्ये जिवंत राहणं थोडं अवघडच आहे। आपण दुसरीकडे कुठेतरी चेक करूया। आदित्य, तू मेलेला तर हवाच आहेस, पण तू तुझ्या मरणाने नाही मरू शकत। तुला मारणार तर मीच। तुम्ही सगळ्यांनी माझ्या दिशेला जेवढा त्रास दिलाय, त्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी। तुम्हाला सगळ्यांना तडफडून तडफडून मारणार आहे मी। हॅलो मॅम, अनुष्का, काय ग, काही कळलं का ग? तू कुठे आहेस? आणि ते दोघंही सापडलेत ना? मॅम, ऍक्च्युली आम्ही आता जंगलामध्येच आहोत आणि आदित्यचा फोनही सापडलाय, पण तो स्विच ऑफ आहे। ते ज्या लोकेशनला थांबले होते आम्ही आता तिथेच आहोत, पण ते दोघेही नाही आहेत। आणि इथे गवतापासून बनवलेला बेड पण दिसतोय। नाही म्हणजे याचाच अर्थ ते इथे थांबले असावेत, नाही? आणि त्याच्यासोबत शेकोटी पण आहे, याचा अर्थ ते रात्री गप्पा वगैरे मारत बसले असतील ना इथे। अहिल्या मॅम, मला खरंच खूप काळजी वाटते हो दोघांची। ह्या जंगलामध्ये दोघे एकटेच होते आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये त्यांनी रात्र कशी घालवली असेल ना, हे मी इमॅजिन पण नाही करू शकत। मला खूप भीती वाटते, खूप काळजी वाटते मला त्यांची। थँक गॉड ते अख्खी रात्र एकत्र होते, पण अचानक कुठे गायब झालेत कोणास ठाऊक। अहिल्या मॅम, मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी आदित्यला शोधल्याशिवाय या जंगलातून बाहेर पडणारच नाही। प्रॉमिस। तू सुद्धा तुझी काळजी घे आणि काही कळलं तर लगेच कळव हा आम्हाला। अहिल्या, तुला तुझ्या मुलाच्या मृत्यूची खबर कळाली तर तुझा चेहरा बघायला किती मज्जा येईल ना? श्रीकांत, ही अनुष्का तिकडे असल्यामुळे केवढा आधार आहे आपल्याला। तर इथे बसून आपण काय करणार होतो? भूक लागली, मला कळतच नाही काय करावं। आणि मला असं खरंच खूप वाटतंय की आपण आहे ना, आपण गोल 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 हळूहळू गोल 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 फिरतोय आणि फिरून फिरून हळूहळू 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 हळू हळू। आदित्य सर, आपण या जंगलातनं बाहेर पडू ना। हो, समजा माझ्यामुळे झाले बघा। आदित्य सर, तुम्हाला माझ्यामुळे एवढ्या मोठ्या पुरस्कार कार्यक्रमाला ना, महत्वाच्या कार्यक्रमाला जाता नाही आलं। तुमच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा ना मोठा दिवस होता काल, आणि आपण इकडे जंगलात अडकून पडलोय। कालचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप छान दिवस होता हे खरं आहे, पण तो इथे तुझ्यासोबत। कारण ते अवॉर्ड घेऊनही मला इतका आनंद नसता मिळाला जितका आनंद मला कालच्या दिवसाने दिला। पारू, मला जर संधी मिळाली ना तर मी इथे पुन्हा पुन्हा येईन, कारण की हे जग काहीतरी वेगळंच आहे। मी इथे आल्यावर मनाला जी शांती मिळते ना। काय झालं? ते बघा तिकडे माणसं। कुठे? ती बघा, या माझ्या बरोबर
या तिकडे माणसं दिसली. या, दादा दादा सायलेन्स. दादा काय अरे तिथे शूटिंग चालू आहे. ओके यार चलो चलो फील्ड क्लियर. रेडी सर. रोल ऍक्शन. सांग ना का खोटं बोललास माझ्यासोबत. तुला माहितीये मला किती राग आलाय ते. मी नाही सांगू शकत. ओके सर. अरे यार चालू टेक मध्ये विचारतं का कोणी. सॉरी सॉरी. परत एक करूया. ओके. काय वैताग आणून ठेवलाय. पारू या लोकांना तर माहितीच असेल ना बाहेर जाण्याची वाट. होय सोडतील आपल्याला. आदित्य सर मी त्यांना मदत मागते. दादा आता आपण या जंगलातून बाहेर पडणार. होय मी ऑलरेडी मिस करतो यार हे क्षण. ऍक्शन. सांग ना का खोटं बोललास तू. पण तुला माहितीये मला किती राग आलाय ते. मी नाही सांगू शकत. कट. या सोशल मीडियावरचे फॉलोज बघून आणले का यांना. अभिनय नावाचा प्रकार असतो शिकवलं नाही का कुणी. टेक वर टेक सुरू आहे. चला आपण परत जाऊया. आदित्य सर काय बोलताय तुम्ही. आपण गेलो असतो पण तुम्हाला माहित आहे ना देवी आई आपली वाट बघत असतील. आपली काळजी करत असतील त्या. तिकडं अनुष्का मॅडम बी आपली वाट बघत असतील. आपल्याला लवकरात लवकर इकडनं बाहेर पडायला पाहिजे आणि फार्म हाऊसकडे पोहोचायला पाहिजे. ते बघा ते दादाच इकडे येत आहेत. हो हॅलो हाय आदित्य सर तुम्ही. आणि पारू मॅडम तुम्ही. तुम्ही आम्हाला कसं ओळखता. अहो तुम्हाला कोण नाही ओळखत. अहो लग्नाच्या ऍड मध्ये काय उत्तम काम केलं होतं तुम्ही. मी बघितलं होतं ना. या पण तुम्ही दोघं इथे कसं काय. सर ऍक्च्युली आम्ही जंगलात अडकलोय. बाहेर जाण्याची वाटच सापडत नाहीये. आम्ही लिटरली कालपासून खूप शोधलं पण खरंच सापडतच नाहीये. इफ यू कॅन हेल्प अस प्लीज. ओ चांगलं कारण आहे. म्हणजे खरं जर तुम्हा दोघांना जोडीने क्वालिटी टाइम स्पेंड करायचंय ना मग एन्जॉय करा ना. नाही हे बघा दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही खरंच इकडं जंगलात अडकलो आहोत. आम्हाला बाहेर जायचा मार्ग सापडत नाही. आणि यांची वनारी बायको तिकडं फार्म हाऊसवर वाट बघते आमची. त्यामुळे आम्हाला बाहेर जायचा रस्ता दाखवता का प्लीज. प्लीज. ठीक आहे मी तुम्हाला मदत करायला तयार आहे पण त्या बदल्यात तुम्हाला माझी मदत करावी लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.